नमस्कार मित्रांनो, पब्लिक टू पीएम न्यूज 24 चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत महादेव घाट कर्णिका नदी तटाच्या घाटावर। आज आपण इथे पाहू शकता, काल हरताळिका तीजेची महिलांद्वारे खूप छान विधी विधानपूर्वक घरी पूजा करण्यात आली आणि आज त्या पूजेचं इथे विसर्जित करायला पूर्ण महिला इथे जमा आहेत आणि आपण पाहू शकत आहात की किती विधी विधानाने आणि पूजा अर्चना इथे केली जाते महिलांद्वारे आणि हे विसर्जन नदीत मध्ये केले जाते। या कर्णिका नदी तटावर एक संस्था तयार केलेली आहे स्वच्छता अभियानची। इथे आपली टीम बनवून पूर्ण नदी किनाऱ्यावर नदीच्या मध्ये हे जे सामग्री टाकतात त्या नदीला पूर्ण साफ करतात। तर आपण यावर अजून इथे माहिती घेऊया। राजा देशमुख यांच्याशी आपण विचारूया की हे जे इथे विसर्जन करतात, नागरिक इथे येतात विसर्जन करतात, यासाठी त्यांनी अजून उपाययोजना केलेल्या आहेत। हे पण आपण इथे पाहू शकतात आहात की राजा देशमुख हे नदीमध्ये उतरलेले आहेत। यांची टीम सुद्धा नदीमध्ये उतरलेली आहे आणि हे नदीमध्ये पूर्ण सफाई करत आहे। हे नदीमध्ये काही महिलांनी फ्रेम टाकलेले आहे काचेच्या। दादा दाखवते, हे बघा, हे काचेचे काही फ्रेम टाकलेले आहेत, हे सुद्धा ते तिथून काढत आहे। उद्याची ऋषी पंचमी असल्यावर महिला इथे आंघोळीला वगैरे येतात सकाळच्या वेळेवर। काही महिलांना ते रुतण्याची वगैरे शक्यता असते, काही अपघात होऊ शकतात। हे एवढे सगळं चांगली कार्यक्रम हे करतात आहे। याच्याशी आपण यांच्याशी अजून चर्चा करूया। वाटते की आपण खूप वर्षापासून हा अभियान चालवत आहात, तर यासाठी आपण अजून काय, आता आज हरतालिका तीजेचे विसर्जन आहे, उद्या ऋषी पंचमी आहे, त्यानंतर 5 दिवसाचे गणपती म्हणा, 10 दिवसाचे गणपती, 2.5 दिवसाचे गणपती, त्याचेही विसर्जन होते इथे। तर त्यासाठी आपलं काय उपाययोजना आहे अजून आपण आणि नागरिकांना काय सांगू शकता? आम्ही मागील 7 ते 8 वर्षापासून एकलव्य फाउंडेशन तर्फे संपूर्ण इथे स्वच्छता अभियान राबवतो। नदीमध्ये कोणतेही निर्माल्य राहिलं, प्लास्टिक राहिलं, हे बिलकुल टाकू देत नाही। आता तुम्ही बघितलं असेल आजूबाजूमध्ये पूर्ण ढीक झालेला आहे आणि सर्व भाविकांना विनंती करतो, वेळ प्रसंगी त्यांना जबरदस्ती म्हणतोय की टाकायचंच नाही, म्हणून कोणी कोणी भाव आपला का ते सांगते की नदीमध्येच मला प्रवाहित करायचं आहे, पण आम्ही त्यांना बिलकुल टाकू नये। त्यांना आव्हान करतो की ही गंगा मैया म्हणजे एक आपली माईचं रूप देत आहो, म्हणजे एक आई म्हणून काय म्हणते तिला बघत आहो, पण काय म्हणते त्याच्यामध्ये गंदगी करून काय फायदा? तुम्ही सकाळ संध्याकाळ इथं पाणी पिते, हे जीवनदायिनी आहे आणि याच्यामध्ये काय म्हणते बिलकुल निर्माल्य टाकून अशी विनंती करतो। आणि येणाऱ्या उद्या ऋषी पंचमी आहे, ज्या बाया आंघोळ करण्यासाठी त्यांचा कपडे बदलवण्यासाठी आम्ही पूर्ण व्यवस्था करतो। त्यानंतर 5 दिवसाचे जे गणेशजी आहे, नेहमी इथे राहून निर्माल्य प्लास्टिक्स वगैरे नदीमध्ये बिलकुल टाकू देत नाही आम्ही। आपण जे हे पूर्ण इथून सामग्री काढतात, जसं प्लास्टिक झालं, अजून काही फुलमाला राहते, सर्व याचे राहते, तर त्याचं रिसायकल आपण त्यासाठी काही आपली उपाययोजना आहे का? आम्ही सगळ्यात पहिले जे ह्या फ्रेम्स राहतात, जे चांगल्या फ्रेम्स आहेत ते इथे ठेवतो आणि जे भाविक येते ज्यांना असं वाटते की हे चांगली आहे ते आपल्या घरी घेऊन जातात आणि बाकीचे आम्ही त्याची वरचा जो हे राहते फोटो फ्रेमची एखादी काय म्हणते मूर्ती वगैरे जशी राहिले तिला नदीमध्ये प्रवाह म्हणजे डुबवतो आणि कोणाची म्हणजे भावना म्हणजे खराब नाही झाली पाहिजे म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो व्यवस्थित सगळीकडे आम्ही वितरित करतो। आणि फुल वगैरे जे आहे त्याला नष्ट करतो, एक प्रकारे त्याचं खाद वगैरे बनवतो आणि जे कागद वगैरे जे प्लास्टिक वगैरे त्याला काय म्हणते आम्ही नष्ट करतोय। हे आमचा निरंतर 7 ते 8 वर्षापासून चालू आहे, इथून जुनी कामठीपर्यंत आणि इकडून आपल्या कनानपुलियापर्यंत। आम्ही आपल्या नदीला, आपल्या जीवनदायिनीला नेहमी स्वच्छ ठेवावं हे आव्हान करतो आणि त्याच्यासाठी 365 दिवस तिथं राहतो आम्ही। आमची हे सगळी टीम आहे, याच्यामध्ये आणखी काय सदस्य लागलेले आहे, जे पहिले सकाळी होते ते आणि आता जे गेलेले आहे ते सगळेजण। आम्ही निरंतर नदीची साफसफाई ठेवा असं मी आवाहन करतो। यासाठी आम्ही गंगा दशेरावर गंगा आरती सुद्धा केली, एक श्री गंगा सेवा समिती फाउंडेशन स्थापित केलं, त्याच्या थ्रू गंगा आरती करतो, जेणेकरून म्हणजे एक सगळीकडे संदेश जावा की आपले जे नदी आहे, जे आपल्याला संसाधन उपलब्ध केलं जीवन याच्यासाठी, जीवन जगण्यासाठी, ते नेहमी बिलकुल निर्मळ राहावं हीच मी काय म्हणते सगळ्यांना आवाहन करतो आणि भक्तांना तुमच्या थ्रू, तुमच्याद्वारे आवाहन करतो की नदीमध्ये कोणत्याही प्रकारचे निर्माल्य प्लास्टिक वगैरे बिलकुल टाकू नये।